चिट्टीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाची उसळ. आजची रेसिपी एकदम हटके आहे, कारण आज आपण यात अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, हिंग किंवा लाल तिखट असं काहीही वापरणार नाही. ही उसळ आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता आणि कढईवर झाकण न ठेवता शिजवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओवरती तुम्हाला साहित्य आणि त्याचं प्रमाण दिसत असेल. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. यात आपण एक मोठा चमचा तेल घालूया. तेल व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यावर यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालूया. मोहरी छान तडतडली की गॅस थोडा बारीक करूया. हा बारीक चिरलेला कांदा आपण त्यात घालूया. कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतूया. आता यात आपण घालणार आहोत हळद आणि बारीक चिरलेला लसूण घालूया. आता आपण घालणार आहोत लसणाच्या 7-8 पाकळ्या बारीक चिरलेल्या. 1 मिनिटापर्यंत आपण लसूण पाकळ्या चांगल्या शिजवून घेऊया. लसूण तेलामध्ये हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे. लसणाचा हा खमंग वास पूर्ण भाजीला खूप छान चव देतो. नंतर आपण यात घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो जास्त शिजवायचा नाही, फक्त हलका मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे. आता यात आपण घालणार आहोत गरम मसाला, धणे पावडर, 1 छोटा चमचा गोडा मसाला. आता मोड आलेले मूग घालूया. हे सगळे साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता सर्वात महत्त्वाची टीप, गॅस मध्यम ठेवायचा आहे. आपल्याला यावर झाकण ठेवायचं नाही आणि पाणीही टाकायचं नाही. झाकण ठेवले की वाफेचे पाणी सुटून मग मूग जे आहे ते मऊ आणि चिकट होतात. आपण हे उघडेच 4 ते 5 मिनिटे सतत हलवत शिजवणार आहोत. आता गॅस बंद करूया आणि वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आपली बिना पाण्याची मुगाची उसळ तयार झाली आहे. ही उसळ तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा गरमागरम चपातीसोबत खाऊ शकता. नक्की करून बघा. ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद. तोपर्यंत हॅपी कुकिंग.